आता हिरड कसला मोठा मोठा आहे रेडा हिरड. कांट लागतील तेवढी बघ. नाही रे चल, नाही चल. अरे म्हणजे ढोराकडे येणारे मला सगळे कच मारून जातात. यावर्षी तोरणं काय नाही. आम्ही आलेलो आहोत कडप्यावर. सागवान कसला आहे बघ. पाऊस जरा पण लागणार नाही त्याच्या खाली बसलं तर. अरे आता कशाला काढलास. ही बोलतात देवगवर. गौरीला प्रत्येक पुजली जाते, मानाने पुजली जाते. शांतीत क्रांती करत आहे, परत कुणी यायचं म्हणून आताच काढून घेतात. खालची राहू पिशवी आणल्यात म्हणजे पुढ्यावर ठीक आहे. हिला म्हणतात देव. कशाला काढली जातात वरती. हिराच्या महिली सगळी धनगरांनी नेली बघ. पाक धुळा काढला. त्यावेळी 7 ते 8 जणी होत्या. ठीक आहे ना, ठीक आहे भरली. ही बघ वाटेवर आहे बघ 2. हे रे पाणी कुठलं. हे पाणी कुठलं. आणि नैसर्गिक पद्धतीने आलेलं पाणी ये लवकर बिडशील. पण हे सेपरेट ते सेपरेट आहे काय. फायनली कडप्यावर आलेलो आहोत. छोटासा धबधबा, अगदी छोटा. काय नाही.
मोठाचा वॉटरफॉल, धबधबा. खाली जाऊ शकत नाही कारण खूप डेंजर आहे आणि शेवाळेला आहे. चल चल गिरे. आज गणपती आज तिच्या असणार 5-6 गावची दगडपाला जाऊन. बघू नकोस रे, खेळा भागातले असतात. कुठं जायचं इथे, कुठं वरती वाटा इथं थांबायचं. सांगतो काही तर थांबायचं नाही रे, थांबत मजा येईल म्हणून बोलतो तुला. इथं थांबायचं आहे मला, भयानक कंटाळत इथे. पहिल्यांदा इथनं बाहेर पड. देवा देवा. अट्रॅक्शन विविध जातीची फुले. हा काय मी मगापासून घ्यालो होतो. हा चला जाऊया पहिल्यांदा डुकरावला जाऊया. इथून पुढची वाटचाल बघू. काय हिरवगार आहे बघ, भारी आहे ना. कोणतं फुल बोलता त्याला? सेम टू सेम फुल पकडू वाटतं. ती घेतलीत. त्यासाठी माझा म्हातारा माणूस पाहिजे एकदम माहितीसाठी रे. पाक माहिती सांगली असे. पाऊस नाही तेच बरं, पण ढग कसला धरलाय बरं. मॅक्झिमम चान्सेस पाऊस येण्याचे. त्याच्या आधी घरी पोहोचायला हवं. टिंबल आणायला पाहिजे होता. इकडं आहे दिंडेवाडी धरण. मस्त असा व्ह्यू दिंडेवाडी धरणचा. काय मस्त व्ह्यू आहे.
आमच्या शेतात काही नाही, फक्त गवत आहे, पण ते आमचं शेत आहे. चारी बाजून असं कुंपण लावलेलं आहे, बाहेरचे जनावरे खाऊ नये म्हणून गवत. हे शिरडा बारा तू इथं कसं येणार? त्याचा वास माझा सण होईना. इथं काटायला फायनली कोण खालय नरी पिंडीतली. गवतावरचा धोका म्हणजे कुसिरडा भरपूर पडलेला आहे. कुसिरडा पाहू शकता, प्रत्येक गवताच्या पानावर आहे. औषध फवारणी नाही केली तर काहीच राहणार नाही आहे गवतामध्ये. गौरेड्याची बसकन बहुतेक गौरेडा बसलेला आहे असं वाटतं. जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे नॉर्मली लोक संध्याकाळी 5 नंतर इकडे येत नाहीत. कोणी आलं तर दिवसाचंच. त्यांचं गवत पूर्ण खाले रे. तुला बाज झाली का नाही? गवत केवढ्या काढतोस रे? हे आमच्या छोटंसं काय बदलला कुडाण, त्याच्यामध्ये आमची गवताची भळी असते, जे उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी आपण वैरण घालतो, ती इथं साठवलेली असते. त्यासाठी चांगलं कुंपण केलेलं आहे, बाहेरच्या कोणत्याही जनावरांनी खाऊ नये म्हणून. सध्या काहीच नाही आहे, संपवलेलं आहे. पावसाळ्यामध्ये ते संपतं. दिवाळीनंतर कापायला चालू होतं आणि पुन्हा परत ते फेब्रुवारी ते मे पर्यंत यूज होतं. हा आहे डॅमचा व्ह्यू. ही जायला इथून छोटीशी वाट आहे, चोर वाट आहे. कुणाला नॉर्मली समजत नाही, त्यांना वाटतं कुंपण आहे, पण ही वाट आहे आणि आतमध्ये गवताची वाट. कडप्यावर जायचं आहे. हां, ही आहे छोटीशी खोप. थांब नाही, खुरपणी इथं ठेवतो, खुर्ची हे सामान इथं ठेवले. चला, केळीवाडीचा जो बेस्ट व्ह्यू भेटतो तो इथून भेटतो. कधी आला तरी एकदम मस्त हवा चाललेली असते आणि खालचा नजारा बघण्यासारखा असतो. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, फक्त याच्यामध्ये सुद्धा करणं पूर्ण गवताची वाट लावलेली आहे घनघोट घालून. बघू शकता 2 पेंड्या येणार, त्या पण गेलेल्या आता. हे पहा, हा नजारा मन असं शांत आणि तृप्त होतं इथं आल्यानंतर. त्याला कडपा बोलतात. आजकाल लोक फोन वापरतात. पहिलं काही झालं, कुणाला बोलवायचं झालं तर याच कडप्यावरून हाका दिली जायची आणि खाली कोणी ऐकलं ते रिटर्न करत होते. बघा, ही आमची घरं, छोटंच असं मठ बोलतात त्याला. मस्त झाडांच्या मध्ये असं लपलेलं, मोजकीच घरं, 10 ते 12, पण छान. बाकीचा परिसर पहा, पूर्ण व्ह्यू करू शकतो. तो समोर आहे तो भुदरगड, तुम्ही पाहू शकता. ढगाचं असं आवरण दाटलेलं आहे तो भुदरगड. आणि ते आमचं ग्राउंड. हे पहा, हे आमचं ग्राउंड. गावातील मोजक्याच मुलांनी मेहनतीनं बनवलेलं. त्याच्या बाजूला आहे शाळा, ती दिसत नाही झाडांच्या झाडाने. आणि ते आहे मठ, हे ज्योतिबा शिंदेचं घर. आणि हे आहे माझं घर. नवीन दिसत असलं तर खूप जुनं आहे ते. बाकीच्यांची कौलार वगैरे. आणि या साईडला आहे केळेवाडी. केळेवाडी पण तुम्हाला दिसत नाही. ही आहे केळेवाडी, झाडांच्या पूर्ण ह्याच्यामध्ये लपलेलं. ही समोर आहे ती तोंडलेवाडी. ही तोंडलेवाडी एकदम डोंगराच्या पायथ्याशी आणि भुदरगडच्या या पलीकडे असलेले हे गाव. पूर्ण हिरवळ झालेले आहे सध्या. पाऊस नसल्यामुळे खूप छान वातावरण आहे. या टायमिंगला फिरायचा आनंदच खूप छान असतो. आणि हे आमचं पुढं सांगितलं नेहमी इथे येत असतो. सध्या तुम्हाला कडपा दिसत नाही.
पूर्ण खाली दगडाचं हे आहे गवत असल्यामुळे. हां, आणि सुधाकर शिंदे सांगितलं, सुधाकर शिंदे यांचं हे SS डेअरी फार्म सध्याच नवोदयास आलेले SS डेअरी फार्म, त्यांचे हे मालक सुधाकर शिंदे. इकडे फिरे, तो पण हात दाखव. अति वेगवान गाडी चालवणे, गाडीवरून पडलेले होते पण थोडक्यात वाचवले, हातावर निभावलेला आहे. म्हणून कोणीही स्पीडने गाडी, अंधाराची गाडी चालवू नये पावसाळ्यामध्ये. चला आपण आता जाऊया आपल्या पाण्याच्या ठिकाणी. समोर पहा, पाऊस येताना दिसत आहे. समोर तुम्ही बघू शकता, भुदरगडवरून पाऊस खाली उतरलेला आहे. मोबाईल छोटा असल्यामुळे नॉर्मल एवढं दिसत नाही, पण तो समोर पाऊस उतरलेला आहे, तो भुदरगडवरून खाली मानवळीच्या ठिकाणी असा जात आहे. मोठा कॅमेरा तर प्रॉपर व्ह्यू झाला असता, पण याच्यामध्ये नाही. तो तिकडे मोठ्यावर पण पाऊस झालेला आहे, बघू शकता नॉर्मली. आणि आमच्या इकडे मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि समोर असा पाऊस येत आहे. ही मजा, खूप खूप छान मजा आहे इथून बसून पाहण्याचं. दिंडेवाडी धरण इकडं आहे, ते दिसत नाही झाडाच्या आडाने, पण पुढे गेला दाखवेन तुम्हाला दिंडेवाडी धरण. येताना इथं एक अर्धा तास लागतो स्ट्रेट चढ असल्यामुळे, आणि जाताना फक्त 5 मिनटं लागतात खाली उतरण्यासाठी. ते पाऊस पूर्ण उतरलेला आहे समोर, आणि इकडून पण या साईडून पण येत आहे. लवकरात लवकर निघालं पाहिजे, नाही तर पूर्ण भिजण्याची शक्यता आहे. हवेबरोबर पाऊस इकडे पण आलेला आहे. या साईडला इथे काहीच नव्हता, हा पाऊस समोर पूर्ण काळवंडलेला आहे, आणि तिथून पाऊस पडत यातले. यांनी छत्री ओपन केलेली आहे. मागाशी ज्या वाटेने आलो होतो त्या वाटेवर खूप कानीट असतात, चढू म्हणतात त्याला, आणि आपल्याला न समजली पायावर चढतात. 2 चढली होती ती काढून टाकलेली, सध्या काहीच नाही आहे. तरी आपण चल पाण्यापाशी जाऊ. वाटणच ये रे. इथून वरती खूप घनदाट जंगल आहे, त्याच्यावरती म्हातारचं कडा बोलतात, महारकडा, पूर्ण कातळ आहे. वडिलांनी बांधली छोटी जेवण किंवा बसण्यासाठी होते. त्याचा यूज पावसात होतो आणि उन्हाळ्याचा पण एकदम. त्यामध्ये काहीच नाही. 2च मिनिटापूर्वी बोललो होतो पाऊस इकडे येणार आहे, आणि लगेच आला. केळेवाडीवर वरुणराजे नेहमीच खूप असते. सुधाकर कुठे गेला माहीत नाही. मी जरा पाण्यामध्ये चेक करत असतो खेकडा आहे का, तोपर्यंत तो गायब झाला. माहीत नाही खाली गेला की वर गेला, समजायचं कुठे गेला. पावसामुळे काहीच आवाज येत नाही आहे, तरी हळूहळू जाऊया खाली. तो माहीत नाही कुठपर्यंत जाऊन पोचलाय, गेलाय की नाही ते पण माहीत नाही. पण असो, ही आहे खोप, आणि आपण आता चाललोय घरी. एका शेतातून चढून त्या डोंगरातून इकडे आणि इथून खाली ही रेग्युलर वाट आहे. मॅक्झिमम लोक याच वाटेने ये जा करतात वरती जाण्यासाठी. हातामध्ये आहे खुरपं आणि खूप आहे पाऊस, त्यामुळे जरा व्हिडिओ पण खाली जाऊन आपण परत व्हिडिओ शूटिंग चालू करू. खायला येऊन पोचलो आहोत, 5 मिनटं पण लागली नाही. पाऊस असल्यामुळे कॅमेरा बंद केला होता, आताही पाऊस आहे.
हा माझ्या आधी खाली येऊन थांबलेला आहे. वरती हक्का मारल्या, हा भेटला नाही. शेवटी समजून गेलो खाली गेला असणार पावसामुळे. गावी येण्याचा आनंद म्हणजे हाच पाऊस, मनसोक्त पाऊस, हिरवागार निसर्ग आणि पक्ष्यांची किलबिल. थांब की रे, अर्धे लावत होतो रे डब्बा लावत होतो. हाका मारल्या, मला वाटलं तिकडे वरती गेला वाटते परत तू. मला ऐकू या नाही रे त्या पाण्याच्या ह्याच्यात. आयुष्य पडलो. हे पहा, अशी निसर्डी वाट असते. पडण्याचा धोका मॅक्झिमम असतो. फायनली पोचले आहोत आपल्या घरापाशी जवळ. चला तिकडनं वरण झालं. हां असं कमळा आहेत की भरल्यात, तुला दिसत नाही आहेत? कमळा आहेत. त्याचा ब्लॉग आपण नंतर करू. कमळाची झाडं लावली होती की वर्षी, ते अजून आहेत. उन्हाळ्यामध्ये मरतात, पावसामध्ये पुन्हा जिवंत होतात पाणी नसल्यामुळे. चला, पाऊस अजून आहे तसाच आहे. नशीब आपण मोठ्या पावसाच्या अगोदर लवकर खाली आलेलं. आता बघू, गणपतीसाठी खीर केली असं की आपण खायची मस्तपैकी आणि आराम करायचा. आज सुट्टी, उद्या सुट्टी, बरं आहे तसं. बॅक टू वर्क. हे आमचं शेत, छोटंसं शेत. सध्या भात आहे. उन्हाळ्यामध्ये इथं भाजीपाला असतो पूर्ण. मिरच्या, वांगी, कांदे, लसूण, गवारी. परत पडलो. जपून चालावं लागतं, पुढे धोका आहे. हो, सरळ चल. हे आमचं घर तुम्हाला दिसेल, जरा झूम करून दाखवतो. हे पहा, हे घर. चला, आणि हे शेत, नारळी. एक झाड लावलेलं आहे, नवीन झाड लावलेलं आहे. पावसामुळे पूर्ण पानं झालेली आहेत. आणि या ठिकाणी होत्या मिरच्या, त्या सध्या मिरच्या पूर्ण काढलेल्या आहेत, कारण पावसाने काही आल्याच नाही आणि रिकामं ठेवलेलं आहे. एक वर्षापूर्वी नारळ लावले होते 10, त्यातले हे 1, 2 आणि 3 आणि बाकीचे वरती आहेत. अरे हा रताळ्याचा वेल का बघितला, वाळकाचा वेल नव्ह ना. कालपासून कन्फ्यूज होतो, वाळकाचा वेल आहे की कार्ट्याचा. शेवटी कार्ट निघाला. ही भात आहे, पोचवलेला आहे, पण पावसामुळे पूर्ण वाट लागलेली आहे भाताची. बघू. अरे पावसाच्या नादात दिंडेवाडीचं धरण दाखवायचं राहिलं. अरुंद वाट आहे, दोन्ही साईडला ऊस आहे, त्यामुळे जरा सांभाळ. हा आलं फायनली पोचलेलो आहोत अशा प्रकारे खाली. पाऊस नसता तर अजून थांबलो असतो, पण पाऊस आल्यामुळे यावं लागलं परत. कारण कधी कधी एवढा मोठा पाऊस येतो की तुम्हाला उभा पण राहता येत नाही.
काय मालोय झाली का खीर? मग गणपती रुसला तर काय करणार तू? फायनली घरी पोचलेलो आहोत. हा पाऊस अजून चालू आहे आणि आम्ही आलेलो आहोत इथून. ते पहा त्या कडप्याहून आलेलो आहोत इथे खाली. हे आमचं घर छोटंसं आणि आम्ही आलेलो आहोत इथून आलेलो आहोत. या ठिकाणी बसलो होतो. इथून आलेलो आहोत खाली.